श्री गुरुचरित्र अध्याय 41. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक नावाचा शिष्य अत्यंत नम्रतेने श्री सिद्धगुरूंच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि साष्टांग नमस्कार करून ऐकू लागला. नामधारकाने विचारलं, हे गुरुदेवा, माझी एक विनंती आहे. आमच्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कोणत्या पद्धतीने केली ते मला सविस्तर सांगावं. शिष्यांचे हे शब्द ऐकून सिद्धयोगी त्याला सविस्तर सांगू लागले. हे शिष्या नामधारका, आता तू एकाग्र चित्ताने ही कथा ऐक. मी तुला पूर्वीच सांगितलं होतं की तुमचे जे पूर्वज वासरग्राम येथे राहत होते ते अत्यंत पुण्यवान होते आणि त्यांची श्रीगुरूंची भेट झाली होती. त्यांचं नाव सायदेव होतं. त्यांनी अतिशय भक्तिभावाने श्रीगुरूंची पूजा केली होती. त्यामुळे श्रीगुरुमूर्तींचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम आणि आपुलकी होती. त्यानंतर श्रीगुरू दक्षिण दिशेला गांगनापूर येथे आले. तेथे त्यांची कीर्ती दाही दिशांना पसरली आणि त्यांचे महात्म्य अत्यंत वाढलं. अशा प्रकारे भक्तवत्सल्य असणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी गांगनापुरात राहून भक्तांचा उद्धार करत होते. जेव्हा तुमचे पूर्वज सायदेव यांनी गांगनापुरात राहणाऱ्या या महान श्रीगुरूंचा महिमा आणि त्यांचे चमत्कार ऐकले, तो महिमा ऐकून सायदेव अत्यंत भक्तिभावाने आणि वेगाने गांगनापूरला आले. त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाचा प्रचंड आनंद आणि उत्साह होता. मठात आल्यावर त्यांनी श्रीगुरूंच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला. ते चरणांवर लोळू लागले आणि अत्यंत भक्तीने आपल्या केसांनी श्रीगुरूंचे पाय पुसू लागले. त्यांनी आपले दोन्ही हात जोडले आणि एकाग्र मनाने श्रीगुरूंची स्तुती करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि मन समाधानाने भरून गेलं. सायदेव म्हणाले, हे श्रीगुरू स्वामी, तुम्हीच प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती आहात. हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. सायदेवानं 9 प्रकारच्या भक्तीने श्रीगुरूंची स्तुती केली. ती ऐकून श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणाला धीर दिला व आश्वासन दिले. श्रीगुरूंनी सायदेवाच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि ते म्हणाले, तू आमचा परमभक्त आहेस. तू जी स्तुती केलीस तिने माझं मन अत्यंत तृप्त झालं आहे. मी तुला वरदान देतो की तुझ्या वंशातील सर्व पिढ्या माझ्या कृपाक्षेत्राखाली राहतील व माझे दास बनतील. आता तू संगमावर जाऊन स्नान कर आणि तेथील पिंपळाच्या वृक्षाची पूजा कर. पूजा आटपून तू त्वरित मठात ये आणि आमच्या पंक्तीला बसून भोजन कर. अशा प्रकारे श्रीगुरूंनी सायदेवाला आज्ञा दिली. श्रीगुरूंची आज्ञा घेऊन सायदेव संगमावरून स्नान करून परत आले. त्यांनी श्रीगुरूंना 16 उपचारांची पूजा केली. श्रीगुरूंची 16 उपचारांची पूजा केली आणि अनेक प्रकारच्या पक्वानांची भिक्षा श्रीगुरूंना अर्पण केली. भक्तवत्सल्य श्रीगुरूंनी इतर सर्व शिष्यांपेक्षा सायदेवावर अधिक प्रेम दाखवून त्याला आपल्या पंक्तीला अगदी जवळ बसवून घेतलं. भोजनानंतर श्रीगुरूंनी आनंदाने सायदेवाची विचारपूस केली. तुमचे कुशल काय आहे? तुमचे वर्तमान कसं चाललं आहे? आमची तुमच्यावर पूर्ण कृपा आहे. श्रीगुरूंचे हे प्रेमळ शब्द ऐकून सायदेव सविस्तर म्हणाले, हे स्वामी, आपल्या कृपेने माझे मुले, मुली, नातेवाईक सर्वजण अत्यंत सुखात व आनंदात आहेत. हे कृपा सिंधू देवा, आम्ही उत्तराखंडचे नावाच्या गावात राहतो. तिथं आपल्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे. माझी मुलं आणि भाऊ संसार सांभाळत आहेत, पण माझ्या मनाची तीव्र इच्छा अशी आहे की मी संसारात मोह सोडून आपली अखंड सेवा करावी. सायदेवाचे हे बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, आमची सेवा करणे अतिशय कठीण आहे. आम्हाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं. आम्ही कधीच एका जागी स्थिर राहत नाही. कधी आम्ही घनघोर अरण्यात राहू तर कधी एखाद्या नगरात. आमच्यासोबत राहताना खूप कष्ट सहन करावे लागतील. ते तुम्हाला कसं पेलवतील? अशा प्रकारे श्रीगुरूंनी सायदेवाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण सायदेवाने पुन्हा विनंती केली, हे स्वामी, कसलीही परिस्थिती असली तरी मला आपल्या सेवा करायची आहे. सायदेवाची ही अढळ भक्ती आणि वारंवार केलेली विनंती पाहून श्रीगुरू मनात अत्यंत प्रसन्न झाले. श्रीगुरू सायदेवाला म्हणाले, जर तुझ्या मनात अतिशय तीव्र इच्छा असेल आणि तुझी भक्ती दृढ असेल तरच मी तुझा सेवेसाठी स्वीकार करेन. सायदेव आपले अंतःकरण स्थिर करून मठात श्रीगुरूंच्या चरणावर सेवा करू लागला. असे करत करत 3 महिने निघून गेले. असेच दिवस चालत असताना एके दिवशी श्रीगुरू इतर सर्व शिष्यांना मठात थांबवून फक्त सायदेवाला सोबत घेऊन संगमावर गेले. रात्रीच्या वेळी श्रीगुरू सायदेवासह संगमावरील पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसले आणि त्याच्याशी आध्यात्मिक गोष्टी करू लागले. वादळ, वारा आणि अग्नी आणण्याची आज्ञा मिळून दिवस मावळून रात्र झाली होती. श्रीगुरूंच्या मनात आलं की सायदेवाचे अंतःकरण किती दृढ आहे आणि त्याची भक्ती किती खरी आहे याची परीक्षा घ्यावी. श्रीगुरूंनी आपल्या लीलेने अचानक भयानक वादळी वारा निर्माण केला, ज्यामुळे मोठमोठे वृक्ष कोलमडून पडू लागले. सोबतच मुसळधार पाऊस सुरू झाला. तो ब्राह्मण सायदेव श्रीगुरूंच्या जवळ होता. त्याने स्वतःचा त्या वादळात झाडाचा आश्रय घेतला आणि आपल्या वस्त्रांनी श्रीगुरूंचे पावसापासून रक्षण करण्याचा प्रयत्न केला. सायदेवाने तो भयानक पाऊस आणि गार वारा स्वतः अंगावर झेलला, पण एकाच भावाने
तो श्रीगुरूंच्या समोर उभा राहून त्यांची सेवा करत राहिला. अशा प्रकारे रात्रीचे 2 प्रहर 6 तास प्रचंड पाऊस पडत होता. वादळामुळे खूप कडाक्याची थंडी पडली आणि सायदेव गारठू लागला. तेव्हा श्रीगुरू सायदेवाला म्हणाले, आता खूप थंडी वाजत आहे. तू आत्ताच्या आत्ता मठात जा आणि शेक घेण्यासाठी तिथून अग्नी निखारे घेऊन ये. गुरु आज्ञा ऐकून सायदेव लगेच मठाकडे जाण्यास निघाला. त्याला जाताना पाहून श्रीगुरू हसून म्हणाले, वाटेत जाताना डाव्या किंवा उजव्या दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नको, सरळ चालत जा. अशा कठीण परिस्थितीत सायदेव वेगाने गांगनापूरच्या वेशीवर पोहोचला आणि त्याने तिथल्या रक्षकाला हाक मारली. सायदेवाने रक्षकाला सर्व प्रसंग सांगितला. रक्षकाने त्याला लगेच विस्तव आणून दिला. तो विस्तव एका भांड्यात ठेवून सायदेव परत संगमाकडे निघाला. वाटेत प्रचंड अंधार होता. काही दिसत नव्हतं. केवळ विजेच्या चमचमाटीत तो मार्ग शोधत चालला होता. त्याच्या मनात श्रीगुरूंच्या आज्ञेचे विचार चालू होते. श्रीगुरूंनी सांगितलं होतं की दोन्ही बाजूला पाहू नकोस, पण सायदेवाच्या मनात आलं की आजूबाजूला नक्की काय परिस्थिती आहे ते बघावं, म्हणून त्याने सहज बाजूला पाहिले. त्याने आपला दक्षिण बाजूला पाहिलं तर तिथे एक भयानक सर्प दिसला. त्याला घाबरून तो उत्तर बाजूला सरकला तर तिथे त्याला अतिशय एक विशाल महानाग दिसला. तो मुख्य वाट सोडून जंगलातून पळू लागला, तरी तो दोन्ही सर्प त्याच्या मागेच येऊ लागले. तो ब्राह्मण सायदेव खूप घाबरला आणि अत्यंत वेगाने पळू लागला. पळताना त्याने मनात एकनिष्ठेने श्रीगुरूंचे स्मरण केले. गुरुस्मरणाने त्याला धैर्य आले आणि तो वेगाने धावत संगमाजवळ पोहोचला. संगमावर पोहोचताच त्याला लांबून एक अद्भुत दृश्य दिसलं. तिथे श्रीगुरूंच्या अवतीभोवती हजारो दिव्यांचा प्रकाश पसरला होता. अनेक ब्राह्मण तिथे उपस्थित दिसत होते आणि वेदांचा गजर ऐकू येत होता. परंतु जेव्हा सायदेव प्रत्यक्षात श्रीगुरूंच्या अगदी जवळ गेला तेव्हा फक्त त्याला श्रीगुरू एकटेच बसलेले दिसले. तिथला सगळा अंधार, वादळ, पाऊस गायब झालं होतं आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशासारखा दिव्य प्रकाश पडला होता. सायदेवाने आणलेल्या विस्तवाने तिथे शेकोटी पेटवली, त्यामुळे मोठा उजेड झाला. सायदेव आता शांत व सावध झाला आणि आश्चर्याने श्रीगुरूंच्याकडे पाहू लागला. सायदेवाचा पाठलाग करणारे ते दोन्ही सर्प तिथे आले. त्यांनी श्रीगुरूंच्या चरणांना स्पर्श करून वंदन केलं आणि ते तिथून लगेच निघून गेले. हे पाहून सायदेवाची भीती पूर्णपणे पळाली. श्रीगुरूंनी हसून सायदेवाला विचारलं, तू इतका का घाबरला होतास? वाटेत तुझं अंधारापासून आणि संकटापासून रक्षण करण्यासाठी आम्ही ते 2 नाग पाठवले होते. आता मनात कोणतीही भीती बाळगू नकोस. आमची सेवा करणं किती कठीण आहे हे तुला समजलंच असेल. म्हणून स्वतःच्या क्षमतेचा विचार करून गुरुसेवा स्वीकारावी. गुरुभक्तीचा मार्ग अतिशय खडतर असतो. जो शिष्य भक्त दृढ भक्तीने सेवा करतो तो यम किंवा कळी काळालाही घाबरत नाही. श्रीगुरू सायदेवाला म्हणाले, आता ब्रह्ममुहूर्त होईपर्यंत तुला वेळ जावा म्हणून मी एक तुला अतिशय सुंदर आणि रसाळ कथा सांगतो. भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं होतं की विश्वातील सर्व गोष्टी केवळ गुरुभक्तीने साध्य होतात. गुरु आणि ईश्वर हे एकच आहेत या भावाने सेवा करावी. शंकरांनी पार्वतीला म्हटले, मी तुला याचे एक उत्तम उदाहरण विस्तारपूर्वक सांगतो, ते तू एकाग्रचित्तेने ऐक. अनेक वर्ष तपश्चर्या किंवा अनुष्ठाने केल्याने जी सिद्धी मिळायला उशीर लागतो ती सिद्धी केवळ खऱ्या गुरुभक्तीने अगदी सहज आणि तात्काळ प्राप्त होते. विविध प्रकारची तपे, यज्ञ आणि मोठी दाने करताना अनेक संकटे येतात, ज्यामुळे त्यांचे फळ मिळणे कठीण होतं. परंतु जो मनुष्य केवळ गुरुभक्ती करतो त्याला यज्ञ, दान आणि तपाचे सर्व फळ तात्काळ मिळून सर्व सिद्धी प्राप्त होते. याचाच एक अद्भुत गोष्ट ऐक. पूर्व काळी देवांचा कारागीर असणारा विश्वकर्मा हा प्रत्यक्ष ब्रह्माचाच अवतार होता. त्या त्वष्टा ब्रह्मन एक अतिशय देखणा, बुद्धिमान, धैर्यवान आणि सर्व कामात कुशल असा पुत्र झाला. तो मुलगा मुंज उपनवय संस्कार करण्यायोग्य वयाचा झाला. ब्रह्मनाने आपल्या पुत्राची मुंज केली आणि त्याला विद्याभ्यास व वेदांचं ज्ञान घेण्यासाठी गुरूंच्या घरी पाठवलं. तो ब्रह्मचारी मुलगा गुरुकुलात राहून गुरूंची विविध प्रकारे मनापासून सेवा करू लागला. असेच दिवस जात असताना तिथे एक अद्भुत प्रसंग घडला. एके दिवशी खूप मुसळधार पाऊस आला, ज्यामुळे गुरूंची राहती झोपडी अनेक ठिकाणाहून गळू लागली. तेव्हा गुरूंनी त्या शिष्याला बोलावून आज्ञा केली, तू आमच्यासाठी तातडीने एक अतिशय भक्कम आणि मजबूत घर तयार कर. ही झोपडी दरवर्षी जुनी होऊन गळते, म्हणून तू असं घर बनव की जे कधीही जुनं किंवा जीर्ण झालं नाही पाहिजे. ते घर कधीही तुटणार नाही, कायम स्थिर राहील, दिसायला अतिशय सुंदर असेल आणि त्यात सर्व सुखसोयी असतील. असं घर तू लवकर बनव. गुरूंची ही आज्ञा ऐकल्यावर लगेच गुरूंच्या पत्नीने अतिशय प्रेमाने त्या शिष्याला सांगितलं, माझ्यासाठी एक चोळी घेऊन ये. ती चोळी कापडाची विणलेली किंवा शिवलेली नसावी, पण ती वेगवेगळ्या रंगाची आणि माझ्या अंगाच्या मापाची असावी. ती तू लवकर आण. गुरूंच्या मुलानेही त्याला सांगितलं, माझ्यासाठी अशा लाकडी पादुका आण
ज्या घालून मी पाण्यावरून सहज चालू शकतो. त्या पादुकांना चिखल लागता कामा नये. त्या माझ्या पायात अगदी योग्य मापाच्या असाव्यात आणि मी मनात ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करेन तिथे मला क्षणात पोहोचवतील अशा असाव्यात. एवढ्यात गुरूंच्या कन्येने त्या शिष्याचा हात धरला आणि म्हणाली, माझ्यासाठी सुद्धा काहीतरी आणलंच पाहिजे. माझ्यासाठी कानात घालण्यासाठी 2 दागिने घेऊन ये आणि मला खेळण्यासाठी एक सुंदर घरकुल, खेळण्यातलं घर आण. हे घरकुल हत्तीच्या दातांचे बनलेले असावं. ते फक्त एकाच खांबा उभं असावं आणि सोबतीला एक खेळण्यातला हत्तीच असावा. ती 2 खेळणी माझ्यासाठी घेऊन ये. मला खेळायला घरकुल हवं आहे. हस्तिदंताचे आणखीन एक गोष्ट सांगतो. मला स्वयंपाक करायला शिकव. असा स्वयंपाक की जो एकदा केल्यावर नेहमीच गरम राहील. जंगलात जात असताना त्या शिष्याला वाटेत एक अद्भुत पुरुष भेटले. त्या ब्रह्मचार्याला चिंतेत पाहून अवधूतांनी त्याला विचारणा केली. अवधूतांनी विचारलं. त्या मुलाने गुरूंनी, गुरुमाऊलींनी आणि त्यांच्या मुलामुलींनी मागितलेल्या सर्व अशक्य गोष्टींची यादी सांगितली आणि विचारलं, हे मला कसं प्राप्त होईल? त्यावर त्या अवधूतांनी त्या मुलाला धीर दिला आणि म्हणाले, मी तुला सर्व तुझ्या हिताची एक गोष्ट सांगते, ज्याने तुझे सर्व काम पूर्ण होतील. या जगात भगवान काशीश्वराची आराधना केली तर सर्व दुःखांवर औषध आहे. काशी हे अत्यंत पवित्र महास्थान आहे. तिथे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. काशी हे असं दिव्य स्थान आहे की तिथे जाताच तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. यात मनात कोणतीही संशय बाळगू नकोस. हे ऐकून त्या ब्रह्मचार्याने अवधूतांना साष्टांग नमस्कार केला आणि विचारलं, पण स्वामी, आपण तर या घनघोर जंगलात आहोत. ती काशी नगरी कुठे आहे? त्यावर ते तपस्वी अवधूत आनंदाने म्हणाले, मी स्वतः तुला घेऊन जाईन. तुझ्या निमित्ताने मलाही काशी यात्रा करण्याचा मोठा लाभ मिळेल. तुझ्यामुळे मलाही काशीचं दर्शन घडेल. चला आपण लगेच निघूया. असं म्हणून ते दोघे प्रवासाला निघाले. अवधूतांच्या योग सामर्थ्याचे ते दोघे मनाच्या वेगाने क्षणात काशीमध्ये विश्वेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचले. तपस्वी म्हणाले, बाळा, आता तू काशीची विधिवत यात्रा सुरू कर. मुलगा म्हणाला, हे स्वामी, आपण मला यात्रा करायला सांगत आहात, पण मला काशी यात्रेची विधी आणि पद्धत माहिती नाही. मी ती कशी करू? तपस्वी म्हणाले, मी तुला काशी यात्रेचा संपूर्ण विधी सांगतो. तू अतिशय भक्तिभावाने आणि नियमांचं त्याचं पालन कर. सर्वात आधी काशीतील अत्यंत पवित्र अशा मणिकर्णिक घाटावर जाऊन स्नान कर. त्यानंतर तिथल्या विनायकाचं दर्शन घेऊन पांचळेश्वराला वंदन कर. त्यानंतर मुख्य महाद्वारातून मंदिरात प्रवेश करून भगवान विश्वनाथांचे दर्शन घे. दर्शन झाल्यावर पुन्हा गंगा तीरावर येऊन मणिकर्णिकाचं स्नान कर. ज्ञानवापी कुंडात स्नान करून ज्ञानेश्वर आणि निश्चल शंकराची पूजा करावी. पुढे जे मुक्ती मंडप आहेत तेथे जाऊन नमस्कार करावा. दक्षिण समय यात्रेसाठी निघून मणिकर्णिक उत्तरवाहिनी गंगेत स्नान करावे. दशाश्वमेध घाटावर आणि प्रयाग तीर्थावर स्नान व श्राद्ध करावे. मानसेश्वर, रेवाकुंडी यांची पूजा करावी. 64 योगिनींचे पूजन करून दुःख स्वप्नांचा नाश करणाऱ्या मंत्राचा जप करावा. अन्नपूर्णा माता आणि धुंडीराजाचे पुन्हा दर्शन घ्यावे. उत्तर मानस यात्रेला सुरुवात करून पंचगंगेवर स्नान करावे, ज्यामुळे कोट्यावधी जन्मांचे पापे नष्ट होतात. बिंदू, माधव, गोपाळकृष्ण, गबस्तेश्वर आणि यांचं दर्शन घ्यावं. काळभैरव, क्षेत्रपाळ, शंखवापी यांची पूजा करावी. अशा प्रकारे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या स्वयंपाक शिकवण्याच्या आज्ञेची पुनरावृत्ती केली, जी गुरुभक्तीच्या अंतिम परीक्षेचा आणि सिद्धीचा प्रतीक आहे. अशा प्रकारे इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पत्रेतला हा 41वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. हा अध्याय दत्तगुरूंच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.